शिवानीज किचनमध्ये आज आपण रेस्टॉरंट स्टाईल चिकन लॉलीपॉप बनवणार आहोत। जेवढी खायला छान लागते तेवढीच बनवायला खूप सोपी रेसिपी आहे। अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। मी इथं अर्धा किलो चिकन लॉलीपॉप घेतलं। ते चिकन लॉलीपॉप कोणत्याही चिकनच्या दुकानात सहज मिळून जातं आणि त्यांच्याकडे नसेल तर तुम्ही ॲडव्हान्समध्ये त्यांना सांगू शकता की तुम्हाला 1 किलो हवं आहे, अर्धा किलो हवं आहे, तर ते तसे बनवून ठेवतात। तर मी इथं अर्धा किलो घेतले होते, त्यामध्ये 11 ते 12 पीस आले होते। ते स्वच्छ धुतलं मी आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले, व्हाईट पेपर पावडर टाकली आहे, ब्लॅक पेपर पावडर टाकली आहे म्हणजे काळी मिरी पावडर आणि पांढरी मिरी पावडर, त्याच्यात रंगाची मिरची पावडर म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली आहे 2 चमचे आणि आता लाल तिखट 1 चमचा मी वापरते। म्हणजे चवीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता। आलं लसणाची पेस्ट टाकली आणि भरपूर टाकायची म्हणजे टेस्ट एकदम खूप छान लागतं त्याने। हे तर मी सोया सॉस घेतला होता, डार्क सोया सॉस आहे, आणि व्हिनेगर घेतलं होतं। अर्धी वाटी होती। व्हिनेगरचा रंग पण ब्लॅक आलाय कारण मी सोया सॉसच्या वाटीतच ते व्हिनेगर काढलं होतं त्यामुळं। आता एक अंडं टाकूया, पण अंड्यामध्ये आपल्याला फक्त अंड्याचा पांढरा भागच घ्यायचा आहे, पिवळा भाग नाही टाकायचा आहे कारण जे आपले लॉलीपॉप असतात कुरकुरीत नाही होणार, म्हणून आपल्याला फक्त पांढरा भागच त्यामध्ये टाकायचा आहे। मस्तपैकी अंडं फोडून तुम्ही हे अंडा हातावर पण घेऊ शकता, म्हणजे पिवळा भाग तो हातावरच राहतो आणि पांढरा भाग म्हणजे ते आपल्या लॉलीपॉपमध्ये सहजपणे पडतो। 2 वाटी मी इथं तुम्हाला दाखवते, माझी वाटी पण केवढी छोटी आहे। ते 2 वाटी भरून मी मैदा आणि 2 वाटी भरून मी कॉर्नफ्लोअर टाकलंय। लॉलीपॉप आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आणि तुम्ही जसं लॉलीपॉप मिक्स करताल तसे तुम्हाला अंदाज येईल की आपल्या लॉलीपॉपमध्ये मैदा किंवा कॉर्नफ्लोअर कमी झालाय। तर जर तुम्हाला माझ्या लॉलीपॉपमध्ये म्हणजे मी जे लॉलीपॉप बनवत होते त्यात थोडंसं मला असं वाटत होतं की मैदा आणि कॉर्नफ्लोअर कमी आहे, तर मी पुन्हा 1 वाटी त्यामध्ये ॲड केलं होतं। तर म्हणजे वरचं जे कवर असतं लॉलीपॉपचं ते व्यवस्थित ठीक आणि क्रिस्पी झालं पाहिजे इतपत तुम्हाला मैदा आणि कॉर्नफ्लोअर लावायचं आहे त्यावर। तर मी आता पुन्हा एकदा मिक्स करते व्यवस्थित। आणि जर तुम्ही संध्याकाळी करणार असाल आणि सकाळीच तुमच्याकडं लॉलीपॉप चिकनचे म्हणजे अवेलेबल असतील तर तुम्ही मॅरिनेट करून ते पूर्ण म्हणजे 4 ते 5 तास ते फ्रीजमध्ये ठेवू शकता। ते खूप छान मॅरिनेट होतात आणि झटपट तळून पण होतात मॅरिनेट केल्यामुळे। तर आता मी झाकण लावून ते 5 ते 10 मिनटासाठीच फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण की माझ्याकडे जास्त वेळ नव्हता। 5 ते 10 मिनटं ठेवले मी आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये सोडा ॲड करते, खाण्याचा सोडा जो आपण भजीमध्ये ढोकळ्यामध्ये वापरतो तो, आणि फूड कलर घेतला आहे रेड, ऑप्शनल आहे। जर तुम्ही पाहुण्यांसाठी या मग तुमच्या फ्रेंड्ससाठी बनवणार असाल तर थोडाफार ॲड करू शकतात, म्हणजे ते लॉलीपॉप लाल रंगाचे आणि छान दिसतात। आणि जर घरच्यासाठी खाण्यासाठी केलं असेल तर नाही टाकलं तरी चालेल। आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण आपण त्यामध्ये सोडा टाकलाय, तो पूर्ण व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे। आणि एका साईडला मी तेली तापायला ठेवलं होतं। आता गरम तेलामध्ये म्हणजे खूप जास्त कडकडीत गरम नाही करायचं, व्यवस्थित आपले लॉलीपॉप व्यवस्थित तळले जातील इतपत आपल्याला छानपैकी तेल गरम करायचं आहे। आता एक करून त्यात लॉलीपॉप सोडते मी आणि मी गोल फिरून सोडायचं एकच कारण आहे की जेव्हा आपण पहिल्यांदा जेव्हा गरम तेलात काही वस्तू सोडली की ती खाली चिपकण्याची शक्यता असते, म्हणून गोल आपल्याला असं तेल आधी हलवून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये काही तुम्ही भजी म्हणजे गुलाबजाम पण सांगते, जर गुलाबजामचं तेल आपण असं ढवळलं नाही तर ते गुलाबजाम खाली जाऊन चिपकतात आणि मग ते व्यवस्थित फ्रायसुद्धा होत नाही। तशीच ही प्रोसेस आहे, आपल्याला व्यवस्थित आधी तेल हलवून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये लॉलीपॉप सोडायचे। आता आपण दोन्ही साईडनी व्यवस्थित लॉलीपॉप मस्तपैकी फ्राय करूया। आणि एक सोपा उपाय सांगते, जर घरी पाहुणे येणार असतील आणि तुम्हाला म्हणजे वेळ नसेल तर तुम्ही अगोदर हाफ फ्राय म्हणजे लॉलीपॉप हाफ फ्राय करून ते ठेवू शकता आणि मग पाहुणे जेव्हा जेवायला बसतील या तुम्ही स्नॅक्स त्यांना वाढणार असेल तेव्हा ते लॉलीपॉप एकदम गरम तेलात पुन्हा एकदा टाकून
व्यवस्थित क्रिस्पी होतोपर्यंत फ्राय करू शकता। तुम्ही बघू शकता किती छान रंग आला आहे लॉलीपॉपला। आणि माझा व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू। जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करत तर सबस्क्राईब पण करा। आता आपण लॉलीपॉप सर्व करूया। सॉस किंवा शेजवान चटणी त्याच्याबरोबर पण तुम्ही हे खाऊ शकता। मी शेजवान चटणी घेतली होती प्लेटमध्ये आणि वरून मी त्याला फॉईल लावले, म्हणजे ती हॉटेलसारखं असं दिसायला खूप छान दिसतं त्यामुळं। थँक्यू।